श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? ब्लॉग टाकण्यासाठी मला खूप सारा उशीर झालेला आहे. मोबाईल नेटवर्क प्रॉब्लेममुळे उशीर झाला आहे, त्यासाठी क्षमा असावी. हा आहे अक्षय तृतीयेचा ब्लॉग. तर सकाळी आवरून झाल्यानंतर सगळं अक्षय तृतीयेला आपल्याला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य लागत असतो. त्यामुळे पहिल्यांदा मी सकाळ उठल्यानंतर अंघोळ वगैरे केली. सगळं रोजचं जे होतं ते सगळं आवरलं आणि त्यानंतर डाळ शिजायला घातलेली. कुकरमध्ये डाळ नाही शिजायला घालत, कारण ती गाळा होण्याची शक्यता असते, म्हणून पातेल्यामध्येच शक्यतो आम्ही डाळ शिजवण्यासाठी लावत असतो. ती लावली, त्यानंतर मग लगेच भात पण लावून टाकला पातेल्यामध्येच. आणि त्यानंतर मग मी माझं काम आवरत होते दुसरं. आणि तसंच मग लगेचच मम्मीने एका साईडला लगेच भाजी टाकून घेतली. तोपर्यंत म्हणजे तिकडे भजे आणि पापड वगैरे सगळं अर्ध निम्म काम तळून वगैरे झालं होतं. त्यानंतर मग राहिले होते गुलगुले. सो मग मम्मीने भाजी वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग मी माझं राहिलेलं काम करत होते. मग गुलगुले वगैरे करून घेतले, ते सगळं झालं. आणि मध्ये मोबाईलकडे पण लक्ष द्यावं लागत होतं, कारण काय होतं की मोबाईलकडे नाही पाहिलं. माझा मोबाईलला थोडंसं काय प्रॉब्लेम की माझा फेस जर मोबाईलच्या समोर नाही आला तर ते मध्येच ब्लॅक स्क्रीन दिसते. तर त्यामुळं सारखं मोबाईलकडे बघावं लागतं. आणि हे मी माझं काम करत होते. सगळं गुलगुले वगैरे सगळं झालेलं. मम्मीने भाजी टाकलेली आणि पोळ्या केलेल्या. पुरण वगैरे सगळं करून झालं होतं. पुरण वगैरे सगळं करून सगळं थंड होण्यासाठी हॉलमध्ये नेऊन ठेवलेलं. आणि इकडे मम्मीने भाजी वगैरे टाकली आणि पुढची तयारी सगळी चालू होती. हळूहळू सगळं काम उरकत होतं. खूप सारं काम असतं, त्यामुळे हळूहळू काय करावं काय नाही सुचत नाही. आणि हे त्यानंतर मग स्टँड थोडंसं मी जवळ घेतलं मोबाईल, कारण ते खूपच लांब होत होतं. आणि अचानक मम्मीचा धक्का लागला, कारण ज्या ठिकाणी ठेवलं होतं त्या ठिकाणी मम्मी काम करत होती, त्यामुळे त्याचा धक्का लागून मोबाईल खाली पडलेला माझं स्टँड सहित. आणि त्यामुळे एक मधला जो व्हिडिओ मी काढला होता पुरण बनवताना आणि बाकीचा काही होता तो स्किप झाला, कट झाला तो. तर ते झालं. आणि मग त्यासाठी मी हे स्टँड माझ्याजवळ घेतलं थोडंसं मोबाईलचं. आणि त्यानंतर मग मी माझं काम करत होते. आणि त्यानंतर हे काम झाल्यानंतर मग पुढचं बरेचसं काम होतं. तर ते करण्यासाठी मग हळूहळू जसं होईल तसं करत होते. एका साईडला भाऊ पूजेची साहित्याची वगैरे तयारी करत होता आणि परत मम्मीचं काम करत होती, मी माझं काम करत होते. खूप सारं काम असतं, काय करावं काय नाही काही सुचत नाही, पण जसं उरकेल तसं केलं. आणि हे गुलगुले माझी बघा कशी करून झालेत. मला स्वयंपाक येतो की नाही हे कमेंट करून सांगा तुम्ही नक्की. आणि तुम्ही काय करता अक्षय तृतीयेला ते पण सांगा. आणि हा पाऊस पण मध्येच पडत होता, अवकाळी पाऊस आपला सगळं एवढा मोठा जोरात वारा, सगळीकडे कचरा झालेला आणि कचरा करून गेला आणि सगळं काही अस्तव्यस्त. आणि हवेने वाऱ्याने सगळा माझा अवतार करून टाकलेला, तो मी थोडासा नीट केला. त्यानंतर इथे भावाच्या आणि मम्मीची तयारी चालली होती पूजेची. ते मी बघत असते, पण यावेळेस मी स्वतः करत होते, त्यामुळे भावाच्या अंगावर सगळं ढकलून दिलेलं. मग त्याला लावलं सगळं करायला. आणि त्यानंतर मी मस्तपैकी आतमध्ये खूप स्वयंपाक करताना खूप गरम होत होतं, त्यामुळे मग मी बाहेर आले आणि मस्त बाहेरच्या हवेचा पावसाचा मी आनंद घेत होते. इथे माझे 3 मडके ठेवलेले होते, ते सगळे फुटून गेले. माझे मडके फुटले, सगळे फुटले. त्यांचा नाचूर झालेला आहे मडक्यांचा. सगळा चुरा झाला माझ्या मडक्यांचा, तिन्हीच्या तिन्ही. आणि हे हवेने उडून सगळे भांडे इकडे तिकडे गेलेले आहेत. आणि हे तुळशी मातेच्या जवळ कप जाऊन बसलेला आहे, त्याला काढूयात आपण. सगळं घाण करून गेलं, पाऊस येतोय अजून, सगळं घाण करतोय. हवा पण मस्त वाटतंय, छान गार वारा सुटला. ये हवा कचरा केला बघा, सकाळी धुवून टाकलं होतं सगळं, पाणी आलेलं तर मस्त धुतलेलं, परत घाण केली. आणि हे बघा आपले चिकू सगळे खाली पडलेले आहेत.
हा छान सुंदर असा पाऊस पडणारच आहे. पण तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे ते पण सांगा. आणि इथे अर्धी पूजा झाली होती आणि त्यानंतर मग बाकीची पूजा, हवन वगैरे सगळं नैवेद्य वगैरे अर्पण करायचं राहिलं होतं. तर गुरुपीठातली जी लिंक असते तीच आम्ही घेऊन करत असतो. फक्त त्यामधलं पंचांग वगैरे ते चेंज करायचं असतं. हे होम कुंड वगैरे छोटंसं आमच्याकडे आहे ते, हे पूजा वगैरे भावाने वगैरेच केलेली, सगळं असं सगळं मांडणी वगैरे केली होती. आणि हे नैवेद्य वगैरे होमामध्ये टाकण्यासाठी हा मिक्स केला होता सगळा आणि हे सगळं पूजा वगैरे अशी मांडली होती. एवढं प्रॉपर नाही मांडता आली त्याला, पण खूप छान मांडले त्याने. बरं, खूपच म्हणजे छान केलं. मी थोडी मदत केली अशी असती तर अजून जास्त छान झालं असतं, पण मी माझं काम करत होते म्हणून त्यांनी एकदम उत्तम छान अशी पूजा केली. इकडे मम्मी पोळ्या करत होती आणि मग मम्मीने पोळ्या करून झाल्यानंतर मी माझं काम केलं. सार वगैरे जो आमरस वगैरे होता तो केला सगळा. त्यानंतर मग इथं होमाचं काम चालू होतं. तर होम देण्यासाठी मी माझं काम करून मम्मीला पाठवलं तोपर्यंत इथे हवनात हे करायला. आणि त्यानंतर मग मी पण आले आणि मी पण काही सेवा केली थोडीशी आणि आजीला नैवेद्य वगैरे म्हणजे जो पितृंना हवनातून आपण जो नैवेद्य देत असतो तो दिला. आणि तर त्यानंतर तर्पण वगैरे पण दिलं. सगळं लिंकनुसारच आपण करत असतो. पूर्ण लिंक जर तुम्हाला बघायची असेल तर माझं एक न्यू यूट्यूब चॅनल मी ओपन केलं आहे, स्वामींची प्रिया म्हणून. तर स्वामींची प्रिया ऑफिशियल 24 या नावाने. तर त्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्कीच पूजा कशी काय केली आहे तुम्ही पाहू शकता. काही भागांमध्ये डिवायडेड केलेली आहे, पण सगळी पूजा कशी काय केली ते दिले मी त्यामध्ये. आणि हे त्यानंतर सगळं झाल्यानंतर जेवण वगैरे करून झाल्यानंतर मग केंद्रामध्ये गेलो आरती वगैरे. आणि संध्याकाळी मग नंतर आरती झाल्यानंतर घरी आलो आणि पुन्हा एकदा सगळेजण जेवलो थोडं थोडं. कारण दुपारी लाईटली जेवलो होतो कारण उशीर झाला होता बाकीच्या कामांना आणि दुपारी एवढं जेवण जात नाही. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.